तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू. आता ही मालिका खूपच रंगत आलेली आहे, कारण आता सत्य स्टेशनमध्ये असतो आणि सत्याला काही करून आता मंजू म्हणजे जेलच्या बाहेर नेते, स्टेशनच्या बाहेर नेते. पण ती आता कशी नेते आणि ती नक्की पूर्वाला कोणता म्हणजे पूर्वावरती कोणता डाव खेळते आणि सत्याला कसं बाहेर काढते, आणि पूर्वाचा जो काही डाव असतो की सत्य आणि मंजूला हे वेगळं करायचं, हा डाव कसा तिचा फसतोय हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. आणि आता मंजू ही पूर्वाच्या एक कानाखाली देते आणि सत्याला तिथनं घेऊन जाते. तर मग ते कसं तर आपण पाहूयात. तर आता तो सत्य काही सकाळपासून जेवलेलं नसतं, त्यामुळे आता मंजू स्टेशनमध्ये येते आणि त्याला डबा घेऊन येत असते. तिथे सत्य झोपलेला असतो आणि त्याला पाहून तिला खूप असं दुःख वाटत असतं, कारण तो तिथे झोपलेला असतो आणि त्याला जेलमध्ये बघायची सवय नसते आणि तिचा नवरा येतो, त्यामुळे तो तिथे असा जेलमध्ये झोपलाय असं त्याला बघून तिला काही बरं वाटत नसतं. त्यामुळे तिला खूप असं वाईट वाटतं. मग तो उठतो आणि मग तो तिला बोलतो की तुम्ही इकडे कसं काय आलात म्हणून. आणि मग ते इन्स्पेक्टर पण तिला विचारतात की मॅडम तुम्ही आला म्हणून बरं झालं म्हणून. मग ते इन्स्पेक्टर तिला बोलतात की सत्याभाऊ अजून काही जेवले नाही आहेत, द्या त्यांना डबा म्हणून मी उघडतो, आणि सगळे राऊंडला गेले त्यामुळे आता तुम्ही निवांत त्यांना डबा द्या आणि त्यांना निवांत जेवण करू द्या. त्याच्यामुळे मग आता सत्या तिला बघतो आणि तो मग खूप खुश होतो, कारण तिला त्याने पाहिलेली असते आणि म्हणजे तिचा आवाज त्यांनी कॉलवर ऐकलेला असतो, पण त्याला पाहायचं असतं, त्यामुळे आता ती आलेली असते. त्यामुळे आता सत्या खूप खुश होतो. मग ती आतमध्ये जाते आणि त्याला एकदम अशी मिठी मारते, कारण ती असं दाखवते की मला म्हणजे तिला त्याच्याबद्दल खूप असं प्रेम तिथं जाऊन आपल्याला दिसतं. तर मग ती म्हणजे मंजू त्याला विचारते की मी तुझी झोपमोड केली का. तर मग तो म्हणतो नाही, पण तुम्ही इथं आत्ता कशा काय आल्या. तर मग ती बोलते की तुझ्यासाठी डबा आणलाय, सकाळपासून तू काही खाल्लं नसेल ना, खाऊन घे असं बोलत असते. तर मग तो तिलासुद्धा बोलतो की तुम्ही खाल्लंय का, तुमचं जेवण झाले का. तर ती काहीच बोलत नाही आणि विषय बदलते. तर मग सत्य बोलतो की विषय नका बदलू, आणि तो तिला चिडतो की माझा इथला मुक्काम किती दिवस आहे मला माहिती नाही, पण जोपर्यंत मी घरी येणार नाही तोपर्यंत तुम्ही उपाशीच राहणार का, असं तो तिला बोलत असतो. मग ती बोलते की तुम्हाला आता मी इथनं लवकरच बाहेर काढणार आहे, आणि सत्य आणि मंजू एकत्र असताना त्यांचं कोणीच वाकडं करणार नाही आणि कोणी वाकडं करू शकत सुद्धा नाही, असं ती आता सत्याला बोललेली आहे. मग सत्य तिला बोलतो की आता सगळं पास झालं म्हणून तुम्ही पण जेवण करून घ्या म्हणून, असं तो तिला बोलतो. आणि मग आता मंजू त्याला घास भरवते आणि सत्यसुद्धा आता तिला घास भरवत असतं आणि त्यांचं जेवण चालू असतं. त्यानंतर मग आता इथं पूर्वा मॅडम तात्यासाहेबांना फाईल म्हणजे त्यांची जी फाईल असते ती दाखवायला घेऊन आलेली असते आणि ती त्यांच्याकडे सुपूर्द करते. मग तात्यासाहेब तिला बोलतात की तू खूप चांगलं काम केलेलं आहे, आणि आता म्हणजे ते बोलत असतात आता कुठल्याही तारखेला कुठलाही वार किंवा कोणतंही काम आता आपलं काही करू शकत नाही, आणि ही आता तुमच्या गुन्ह्याची फाईल आहे, त्यामुळे आता ही फाईलच आपल्याकडे आहे, त्यामुळे आता तुमचं कोणीच वाकडं करू शकत नाही आहे, असं ती आता बोललेली पूर्वा. तर मग आता ती एका माणसाला तिथे घेऊन येते. तर मग तात्या बोलतात की हा कोण आहे म्हणून, मी तुला काय सांगितलं ही आपली प्रायव्हेट जागा आहे, त्यामुळे इथे कोणाला आणायचं नाही, ती असं ते त्यांना म्हणजे तेच बोलत असतात. तर मग तिथे आता पूर्वा बोलते की तो कोण माणूस आहे ते तरी पहा, तो वकील आहे आणि तो तुमच्या विरोधात लढणार होता आणि मग हे मला कळलं की हा तुमच्या विरोधात लढणार आहे म्हणून, त्यामुळे मग मी ह्यालाच इथं आणलं आणि ह्यालाच उचललं. तर मग आता तात्यासाहेब खुश होतात आणि तिला नेहमीचा डायलॉग मारतात की बबडे कौतुक कौतुक आणि केवळ तुझं कौतुकच, असं ते तिला डायलॉग मारतात. आणि मग तिचं ते खूप सारं कौतुक करतात. आणि इकडे मग स्टेशनमध्ये सत्याचं आणि मंजूचं जेवण झालेलं असतं. मग ती मंजू त्याला विचारतात की भरलं का पोट म्हणून. तर मग तो वरतं हो हो. तर मग ती विचारते कसं झालं जेवण. तर तो म्हणतो एकदम कमाल झालं. तर तो मग तिला बोलतो की आता मग घरी जा म्हणून तू आणि घरी जाऊन झोप, असं तो तिला बोलतो. त्यामुळे आता ती मंजूसुद्धा बोलते की तूही झोप, खूप जागरण नको करू, मला माहिती तुला इथे झोप येत नसेल, पण तू झोपायचा प्रयत्न कर आणि जास्त जागरण करू नको, एवढं आता ती त्याला बोलत असते. तर मग तो तिला बोलतो की इकडे या म्हणून, तो तिला जवळ बोलवतो. तर मग ती बोलते ही काय आपल्या घरची गच्ची नाही, हे पोलीस स्टेशन आहे म्हणून, आणि इथे CCTV कॅमेऱ्यावर. तर मग तो बोलतो की कळू दे ना, त्या पूर्वा मॅडमसुद्धा आपल्याला वेगळंच करायला बघतात ते, पण आता कळू दे त्यांनासुद्धा हे बघू दे म्हणून, असं तो तिथे बोलतो. आणि मग आता मंजू बोलते की काही नको म्हणून, आणि मी पोलीस असून आता म्हणजे तुला बाहेर काढू शकत नाही, मी काही करू शकत नाही, असं ती त्याला बोलते आणि सॉरी बोलते. तर मग तो सत्य तिला बोलतो की मी समजू शकतो तू हेल्पलेस आहे म्हणून,
तर मग तो तिला बोलतो, तिला जवळ यायला सांगतो, पण ही काही येत नाही. तर मग तो तिला बोलतो आणि जवळ घेतो की बोलतो की तुम्ही पहिल्यासारख्या वाघमारे रणरागिणीवाल्या वाघमारे बना ना आणि तुम्हाला ॲक्टिवेट करा जरा. म्हणजे तुम्ही मागे कसे आर्यनला जशी त्याची ताकद दाखवली होती, त्याची लायकी दाखवली होती, तशीच आता पूर्वा मॅडमला त्यांची लायकी दाखवायची आणि त्यांची जागा दाखवायची वेळ आली. त्यामुळे आता तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवा म्हणून. आणि मला कळून चुकलं की माझी बायको रडणारी नाही आणि माझी बायको लढणारी आहे, असं तो तिला बोलतो. आणि तो तिला बोलतो की आता तुम्हीच मला या सगळ्यातून बाहेर काढणार, हे मला माहिती आहे आणि हा माझा विश्वास आहे. तर मग ती बोलते हो, मीच तुम्हाला बाहेर काढणार. आणि मग तो तिला सोडत नसतो. त्यामुळे आता मंजूच काही ना काही करते आणि मंजू बोलते की तुम्ही जर मला आता इथनं सोडलं नाही तर मी पुढचं काय करणार आणि तुम्हाला इथनं जेलमधनं बाहेर कसं काय काढणार. तर मग तो तिला सोडतो आणि आता मग मंजू घरी येते. आणि मग आता दुसऱ्या दिवशी स्टेशनमध्ये गडबड चालू असते, कारण आता सत्याला कोर्टात घेऊन जायचं असतं आणि त्याला आता म्हणजे तो आता सुटणार असतो. पण आता तिथे पूर्वा येते आणि पूर्वा विचारते की कसली गडबड चालली आहे म्हणून. तर मग भारती मॅडम बोलतात की आता सत्याला कोर्टात घेऊन जायचं आहे ना, त्याची बेल होईल, त्याच्यामुळे आता आम्ही सगळे नाही का म्हणजे सगळ्या कागदपत्र गोळा करतोय. तर मग पूर्वाला राग येतो. तर पूर्वा बोलते की त्याला नाही न्यायचं म्हणून, आणि तुम्हाला कोणी सांगितलं ही गडबड करायला. तर मग आता ती भारती मॅडम बोलतात की कायद्यानुसार आपण म्हणजे आपल्या नियमानुसार हेच असतं ना, त्यामुळे आम्हाला वाटलं. तर मग ती बोलते पूर्वा की मला कायदा नाही शिकवायचा म्हणून आणि ह्याला इथेच सोडू देत, असं ती त्याला म्हणजे ती आता भारती मॅडमला बोललेली असते. आणि मग आता ती प्रत्येक माणसाला, प्रत्येक इन्स्पेक्टरला आता त्यांची वेगवेगळी कामं सांगते. कारण म्हणजे त्यांना जर दुसरी कामं सांगितली तर मग आता ते सत्याला कोर्टात न्यायचं असतं, त्यामुळे आता ते सत्याचं काही बोलू शकणार नाही. तर भारतीला ते एक काम सांगते. भारती मग तिला बोलते, भारतीला राग येतो. मग ती पूर्वाला बोलते की मॅडम मला नियमाच्या बाहेर जाऊन काम करायला सांगू नका म्हणून. तर मग पूर्वा तिला बोलते की तुला जे सांगितले तेवढं कर. आणि ती बोलते की इथे सगळे माजलेत म्हणून जे काम सांगते ते करत नाही आहे म्हणून. आणि मग त्यांच्याकडे कोणता पर्यायच नसतो. आता ही सिनियर असते, त्यामुळे आता सगळ्यांना तिचं ऐकावं लागतं आणि ती जे बोलेल ते सगळं काम करायला लागतं. त्यानंतर मग आता इकडे घरनं मंजू बाहेर जायला निघते. तेवढ्यात आता माया आणि सपना तिला मांजरीसारखी आडवे येते आणि माया विचारते की कुठे चालली म्हणून. तर मग आता मंजू बोलते की माझं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला जायचं आहे तिकडं. पण आता माया बोलते की आता जा पण काम करून जा, आणि सपनासुद्धा तेच बोलते. तर मग आता मंजू बोलते की मी सगळी कामं केलेली, वाटलंच तर तुम्ही बघून घ्या म्हणून, जी काही कामं राहिलीत म्हणून. तर मग आता माया सपनाला बोलते जागा बघून ये म्हणून, हिने सगळीच कामं खरं केली का. तर मग सपना येते आणि बोलते की खरंच हिने सगळी कामं केली आणि सगळी कामं झाली म्हणून. तर मग आता मंजू स्वतःच्या तोंडाने बोलते की फक्त चपात्या राहिल्यात म्हणून. तर मग आता माया बोलते की त्या चपात्या कोण करणार म्हणून, आणि तुलाच करून जा आणि कर आणि कुठे जायचे तिथे जा. तर मग आता मंजू बोलते की तुम्ही म्हणजे जेवणाला टाईम आहे आणि तुम्हाला गार चपात्या खायची सवय नाही, तुम्हाला जर खायचे असतील तर मी आता करते म्हणून. तर मग माया बोलते की नाही नाही, नको नको, मला काही गार खायची सवय नाही, मला गरम खायची सवय, त्याच्यामुळे तू आल्यावर कर असं ते म्हणते. आणि मग सपना बोलते अहो हिला तर बाहेर पाठवावं लागेल. तर मग आता माया बोलते की नाही जायचं म्हणून, आणि माया त्याच्यावर रागवते आणि बरीच तिला अशी वेगवेगळी घरातलीच कामं सांगते. पण ती सगळं तिला राडा करायला सांगते आणि बोलते की ही सगळी कामं उरक आणि मग तुला कुठे जायचे ते जा म्हणून. तर मग आता मंजूकडे काय पर्याय नसतो आणि मग तिला आता ती कामं करायलाच लावतात. आणि मग आता मंजूसुद्धा ती कामं करत असते. आता मग इकडे स्टेशनमध्ये पूर्व सत्याकडे बघत असतो, सत्या पूर्वाकडे म्हणजे बघत असतो, कारण त्यांना एकमेकांबद्दल खूप राग असतो. मग आता भारती पंचनाम्याची फाईल आणून देते आणि बोलते की सगळं झालं म्हणून. तर मग आता पूर्वा तिला परत काम सांगते आणि बोलते की ह्याच्या कॉपी मारून आणा म्हणून. तर मग आता ती भारती परत कॉपी मारून येते आणि आता तिने तर कॉपी मारलेली असते आणि ते कागद सगळे आता पूर्वा मॅडमकडे देते आणि बोलते की सगळी कामं झाली म्हणून. तर मग आता पूर्वा ते कागद घेते आणि त्याचे तुकडे करून आता तिच्यासमोर उडवते आणि बोलते की ह्याची प्रिंटआउट चांगली नव्हती आली आणि आता तू परत मारून आण. तर मग आता भारती बोलते की म्हणजे इथे अशीच येते आणि दुसरं दुकान खूप लांब आहे. तर मग तिला सारखंच सांगत असते की तुला म्हणजे साताऱ्याच्या बाहेर जायला लागलं तरी चालेल, पण मला काही सांगू नको, मला नीटच हवं सगळं. आता मग हे ती असं बोलते, त्यामुळे आता सत्याला शंका येते. सत्या बोलते की माझी सुटका होऊ नये म्हणून ही सगळ्यांना आता कामाला लावते. आणि आता तिथे एक येतात आणि ती मग एकेकाला असं बाहेर जाण्याचंच काम देते, कारण आता पोलीस स्टेशनमध्ये कोणी राहायला नको आणि सगळी कामात व्यस्त हवीत. त्यांना सत्याच्या बाबतीत बोलायला काहीच वेळ नको असं आता तिचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे आता ती सगळ्यांनाच वेगवेगळी कामं करायला सांगत असते.
आणि मग ती भारतीला बोलते की मला हे सगळं पुन्हा पुन्हा सांगायला नको लावून आणि बाहेरच जायचे, लांबच जायचे आणि तुम्ही पगार कसला घेता, रोटी करण्याचा काही गुन्हेगाराला पाठीशी घालायचा, असं ती आता सत्याकडे बघून सत्याला असं टोमणं दिलेलं आहे. मग आता तिला राग येतो आणि मग आता सत्य तिच्याकडे पाहत असतो. मग ती पूर्व त्याला बघते की तू बघ, तुझ्या प्रेमाचं भूत उतरवलं नाही ना तर बघ म्हणून. आणि ती त्याला बोलते तिथे जाऊन की इतक्या लवकर मी तुला इथनं जाऊन देणार नाही आहे. तुला पण कळलं पाहिजे की म्हणजे तू पूर्वा पाटीलशी पंगा घेतला आणि त्यांच्याशी पंगा घेतला की काय काय करावं लागतं हे तुला कळलं पाहिजे, त्यामुळे तू इथेच चढणार, असं ती आता बोललेली. आणि आपल्याला आता असं पाहायला मिळेल की आता तो म्हणजे सत्य तिला बोललेला असतो की तू पहिलीवाली वाघमारे बनून ये. आणि आता त्यामुळे आता मंजूसुद्धा पहिली म्हणून पहिली वाघमारे जशी होती तशी ती आता बनून येते. आणि आता फुल स्टाईलमध्ये मंजू एंट्री करते, तीसुद्धा बुलेटवर. आणि ती मग स्टेशनच्या बाहेर येते, पप्प्याच्या टपरीवर जाते आणि पप्प्याच्या टपरीवर थांबते. एकदम स्टाईलमध्ये खुर्ची फिरवते आणि खुर्चीवर बसते. आणि पूर्ण आता फुल रावडी स्टाईलमध्ये आता मंजूची एंट्री झालेली, मंजिरी वाघमारे यांची एंट्री झालेली. आणि मग आता ती पप्प्याला बोलते की मला एकदम कडक स्पेशल चहा दे म्हणून. तर पप्पा तिला बोलतो की तुम्ही तर चहा घेत नाही म्हणून. तर मग ती पप्प्याला बोलते की आता चहा घेणार म्हणून, आजपासून चहा घेणार असं ती बोलते. आणि टायमाला रक्त पण पिणार असं ती आता बोलत असते. आणि पप्प्याला त्या गाण्याचा आवाज वाढवायला सांगते आणि बोलते की हे गाणं मला खूप आवडतं म्हणून. आता ती इकडे गाण्याचा आवाज वाढवायला सांगते. मग आवाज हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि ती पूर्वा ऐकते. आणि पूर्वा बोलते सत्याला की तुझा मित्र काही सुधारणार नाही, पाहूनच येते मी त्याला. तर मग ती बाहेर येते आणि पाहते तर तिथे मंजू असते. आणि मग आता सगळेजण बाहेर आलेले असतात की नक्की कोण आहे म्हणून आणि पप्पाने एवढा मोठा का आवाज केला आहे. तर मग आता ती म्हणजे मंजिरीला बोलते की हा म्हणजे ती गाणं बंद करते आणि तिला विचारते की हा काय फालतूपणा आहे. तर मग आता मंजू बोलते ह्यात काय फालतूपणा म्हणून, आमचं हे दुकान आहे आणि तुम्ही मला सस्पेंड केले, त्याच्यामुळे माझ्याकडं कोणता पर्याय नाही, मला कोणतं तरी काम करावंच लागलं असं आता मंजू तिथे बोललेली. आणि मग आता पूर्वाला राग येतो, त्यामुळे ती बोलते आता मंजू तिला बोलते की मला म्हणजे स्वतःचा व्यवसाय करणं हा काही गुन्हा असेल तर मला आत्ताच्या आता अटक करा, असं आता स्पष्टपणे मंजू तिला बोललेली. आणि मंजू आता तिला काही घाबरलेली नाही. त्यामुळे पूर्वाला राग येतो आणि पूर्वाकडे बोलण्यासारखं असं काहीच नसतं, कारण ती आता एकदम पॉईंटचं बोललेली असते. त्यामुळे आता तिला काहीच न बोलता तर ती म्हणजे तिच्या स्टेशनमध्ये निघून जाते. आणि मग इकडे बाकीचे सगळेजण मंजूला पाहून आता टाळ्या वगैरे वाजवतात आणि तिच्यावर सगळे असे खुश होतात. पण आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता ती पूर्वा सत्याला घेऊन गेलेली असते आणि त्याच्या हातात बेड्या टाकलेल्या असतात. त्याच्यामुळे आता मग तिथे मंजू फुल रावडी स्टाईलमध्ये येते. आणि मंजू आता काय करते, कारण पूर्वाने त्याला बिनविरोधातच तिथे अडकवलेलं असतं, बिनविरोधात तिथे त्यांनी तिला ठेवलेलं असतं आणि काही त्याचा गुन्हा नसताना तिने त्याला ती शिक्षा दिलेली असते. त्यामुळे आता मंजू येते आणि आता पूर्वाच्या एक कानाखाली देते आणि पूर्वा ती कानाखाली घेताच पूर्वा आता खाली पडते. आणि मग आता मंजू तिला बोलते की सत्या आणि मंजूला कोणीच वेगळं नाही करू शकत आणि आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. आणि ती सत्याला घेऊन घरी येते. आता घरी येते तर काय करते, घरी आल्यावर पण आता ट्विस्ट असतो आणि आता ती कोणालाच घाबरणारी नसते आणि पहिली वाघमारी आता तिच्यात अवतरलेली असते. तर मग आता ती सत्याला घेऊन घरी येते आणि आता माया सपना तिला अडवणारच असतात, कारण आता तिच्या लक्षात असतं की माया आणि सपनाने तिला आता सत्या गेल्यापासून किती काम करायला लावलं होतं. आणि ती पूर्ण राग आता त्यांच्यावर म्हणजे तीच त्यांचाच डाव आता त्यांच्यावर पलटून देते आणि माया सपनाला ती ढकलून देते. आणि मग त्यांना बोलते की आता या घरात फक्त माझीच सत्ता चालणार आणि मी बोलेल तसंच होणार, कारण मायाने तर तिच्यावर म्हणजे तिचा खूप सूड उगवलेला असतो, तिला खूप कामं वगैरे सांगितलेली असते आणि वेळ आता मंजूची असते, मायाची नसते. त्यामुळे आता मंजू बोलते की आता वेळ माझी आणि या घरातली राणी पण मी आणि या घरात जे काही होईल ते माझ्या मर्जीनं होईल, असं आता मंजू ठामपणे सांगितलेले. आणि यावर आता सत्यासुद्धा खुश होतो, कारण आता पहिली वाघमारे म्हणजे त्याला जशी हवी होती वाघमारे तशी आता वाघमारे अवतरलेली. आणि आता मंजू कोणालाच घाबरत नाही, कारण आता तिने पूर्वा मॅडमला सुद्धा धडा शिकवला आहे आणि आता घरात येऊन मायाला सुद्धा धडा शिकवला आहे. पण आता पुन्हा आता पूर्वा मॅडम कोणता वेगळा खेळ खेळते का, वेगळा डाव खेळते का, आणि माया मंजूच्या विरोधात नक्की आता काय काय करते, काय खेळ त्या मालिकेत रंगतात हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता अजून काय घडतं या मालिकेत हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.